आज आपण बनवत आहोत बाप्पासाठी चंपाकळीचे मोदक. तर नेहमीप्रमाणे आपण पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी पीठ आणि 1 वाटी पाणी. तर त्याच्यात थोडंसं साखर आणि मीठ टाकून आपण ते पीठ 10 मिनटं आपण वाफून घेतलेलं आहे आणि ते गिलासानं आपण चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे. तर मळण्यासाठी पण 7 ते 8 मिनटं आपल्याला लागणार आहेत, तरच पीठ आपलं चांगलं होते. आणि थोडंसं गरम पाण्याचं किंवा तेलाचा तुपाचा हात घेऊन तुम्ही ते पीठ परत मळू शकता. इथं तुम्ही केसर पण वापरू शकता, पण मी थोडासा कलर घेतलेला आहे आणि छोटे छोटे आपण गोळे करून घेत आहोत. तर पाकळ्यासाठी छोटे बनवलेले आहेत आणि मोदकासाठी मी थोडीशी मोठी पारी बनवलेली आहे. तर याच्यात आपलं नेहमीप्रमाणे सारण भरू शकता कुठलं पण. मी इथं खव्याचं भरत आहे आता. तर थोडासा मोठा मोदक झाला होता माझा, तर दुसरी मी थोडे छोटे छोटे बनवलेले आहेत. तर इथं आपण आता छोटे छोटे गोळे बनवले, त्याच्या पाकळ्या बनवून घेत आहोत सोनचाफ्याच्या. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता एकदम पातळ अशा पाकळ्या. आणि थोडासा पाण्याचा हात लावून ते तुम्ही तिथं चिटकवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण बाकीचे मोदक बनवून घेऊ. साईडला एका पातेल्यात पाणी ठेवायचं, चाळणीला थोडंसं तूप लावून पण ठेवायचं, म्हणजे त्याच्यात आपल्याला मोदक पटकन उकडायला ठेवता येतात. तर मी इथे जास्वंदाचे पण 2 मोदक बनवलेले आहेत. तर इथे चाळणीत आपण एका तूप लावून त्याच्यात आपण वाफवायला ठेवू. 5 मिनटं वाफवलं तरी चालते, कारण पीठ आपलं चांगलं उकळलेलं आहे. आणि अप्रतिम असे मोदक झालेले आहेत. आपले मोदक तयार आहेत बघा.